बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 13वा भाऊ काय दिले, पुढील पदावलीतील लुप्त संख्या कोणची. म्हणजे एक आपल्याला पदावली दिली आणि त्याच्यामध्ये एक संख्या गाळलेली आहे, ती संख्या कोणती म्हणजे ही पदावली बरोबर असेल, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं असेल. मग विद्यार्थी मित्रांनो, ती संख्या काढायची, त्या संख्येला आपण एक्स मानू, कोणतंही लेटर म्हणू शकता, काही अडचण नाही, आपण त्याला एक्स मानू, बरोबर. हे एक्स आहे, त्याचा पदावली आपण सोडू. काय दिलंय बघा, 58,394 वजा 86 बरोबर एक्स गुणिले 86, बरोबर का. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण इकडली वजाबाकी करून घेऊ. बघा, या संख्येतून 86 दोनदा वजा केले, बरोबर का. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्टेप बाय स्टेप पण करू शकता किंवा या पद्धतीने पण करू शकता. कसं बघा, 58,394 बघा, 86 दोनदा वजा करायचे, मग यांची बेरीज करून एकदाच वजा करू. 86 आणि 86 किती होतात, 172, वजा 172 बरोबर एक्स गुणिले 86. बघा, आता यांची वजाबाकी करू आपण. बघा 4तून 2 गेले 2, 9तून 7 गेले 2, 3तून 1 गेला 2, 8ला 8, 5ला 5 बरोबर एक्स गुणिले 86. आता आपल्याला किंमत कुणाची काढायची, लुप्त संख्या कोणती, लुप्त संख्या कोणती आपली एक्स, एक्स ची किंमत काढायची. 86 ला इकडे नेऊ, बरोबर आहे, एक्स ला एकट्याला ठेवावं लागेल, त्याची किंमत काढायची. म्हणजे बघा 86 गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकारात जाईल. बघा 58,222 भागिले 86 बरोबर एक्स. आता विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन जर तुम्ही बघितले, आता ह्या भागाकाराचं उत्तर बघा 677, 678, 680, 681 खूप जवळ जवळ ऑप्शन आहेत. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, बघा 86 न भागायचंय म्हणजे जे येणारं उत्तर आहे, जर त्या उत्तराला 86 न गुणलं तर शेवटी उत्तर 2 आलं पाहिजे, शेवटचा अंक 2 आला पाहिजे, बरोबर आहे. मग बघा 86 शेवटचं काय 6, 6 सत्ती 42 म्हणजे शेवटी 2 येले. पण बाकी कुणात येत असलं तर आपल्याला ऍक्च्युअल भागाकार करावं लागेल, नसलं येत तर पहिलंच ऑप्शन येणार आहे, बरोबर. बघा 6 8 48 8 येते, आपला 8 एक आहे, आपल्याला 2 पाहिजे म्हणजे हे येणार नाही. पुन्हा 6 0 0 0 जमते का आपल्याला, नाही. पुन्हा 6 1 6 6 बी जमत नाही, आपल्याला 2च पाहिजे होतं, 2 याच ऑप्शन मध्ये येते. म्हणजे नक्कीच आपलं उत्तर किती असणार, 677. एक्स ची किंमत किती असणार, 677. तुम्ही 86 गुणिले 677 करा, उत्तर हे येणार आहे, किंवा हा भागाकार करून बघा, उत्तर हेच येणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला असंच चेक करून बघावं लागेल, तरच आपलं कमी वेळात उत्तर येईल.